घरात? एक्सक्यूज मी, मे आय कम इन? हद्दीच्या मे आय कम इन तर झालंय. वेफर्स पण. हे मिस्टर, कोण आहात तुम्ही? आणि माझे वेफर्स? माझ्या घरात कसे आलात न विचारता? हे मिस्टर, तुमच्याशी बोलतेय मी. अहो मॅडम, मी अजून कोणाचाही मिस्टर नाहीये. मग आपण कोण? मी अजून ओळखलं नाही आपल्याला. मी श्याम. साहेबांनी पाठवलंय मला. अच्छा, पप्पांनी पाठवलंय. मी त्यांचीच वाट पाहत होते. कुठे आहेत ते? साहेब मीटिंग मध्ये बिझी आहेत ना, त्यांना यायला बराच उशीर होईल. त्यांनी म्हणूनच मला हे गिफ्ट घेऊन पाठवलंय तुमच्यासाठी. थँक्यू. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. बाय द वे, तुम्ही पेंटिंग खूप छान करता. थँक्यू. सारखं थँक्यू काय हो, खरं तर मीच तुम्हाला थँक्यू म्हटलं पाहिजे. म्हणजे वागायचे म्हणजे. आता आमचे साहेब संध्याकाळी 7 शिवाय आम्हाला काय ऑफिस मधून बाहेर पडू देत नाही. पण आज तुमचा बर्थडे होता, त्या निमित्ताने तरी मला लवकर निघता आलं. संध्याकाळी बर्थडे पार्टी आहे ना? हो, बरंच झालं तुम्ही आलात. आता मी माझ्या एखाद्या मैत्रिणीला बोलवणारच होते. हा, मग बोलवा की, तेवढ्यात तुम्हालाही टाइमपास. पण मला आरेकारे केलं तरी चालेल. तसं नाही रेशा, पण माझ्या पप्पांना काही कळतच नाही. अगदी बरोबर बोललात तुम्ही. नाही, पण आमच्यासाठी बॉस इज ऑलवेज राईट. Am I right? You are right, but your boss पप्पांना काही कळतच नाही. उगाच पाठवलं या किरकोळ कामासाठी तुला. म्हणजे मी काय आलं तर तुम्हाला आवडलं नाही का? नाही, तसं नाही म्हणायचं. तू इतका जबाबदार दिसतो, हँडसम लूक आहे, प्रेमळ स्वभाव आहे, मदती करायला आवडतं तुला. असं वाटतं तू. बस. मी इथे फक्त तुमची मदत करायला आलोय. म्हणजे पार्टीचं काय ते फराळ नाश्ता काय आणायचं तेवढं मला सांगा, म्हणजे मी एकदाचा मोकळा. का? आता तर तू म्हणालास की मदत करायला आवडेल. रात्री उशिरापर्यंत कधी ऑफिस मध्ये काम करून जीव गुदमरला नाही, पण तुझ्यासारख्या इतक्या सुंदर मुलीने स्तुती केल्यानंतर माझा जीव अगदी खालीवरती झाला. ठीक आहे, निघू. ने कहा चुपके से, ये क्या हुआ चुपके से.